आप लोग के लिए थोड़ा डिसिप्लिन चाहिए। अरे अरे एक एक बोलो यार, व्हाट आर यू डूइंग? हाँ बोला। सर्वे तुम्ही सुरू केला म्हणताय, सर्वे काही निवडक जागांपुरता केला का संपूर्ण महाराष्ट्रात सर्वे करताय? बघा, महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला पुढे जातोय, त्यामुळे कुठल्या जागा कुठल्या पक्षासाठी सोयीस्कर असतील त्या पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये सर्वे सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आमचा एकच उद्देश आहे की महाभ्रष्ट आणि महाराष्ट्राला विकणारी की महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं आज काँग्रेस पक्षाचा उद्देश आहे। आणि मागच्या काळात आम्ही सांगितलं की जागा कोण जास्त घेतो की कमी घेतो हा वाद नाही, वाद आहे महाराष्ट्राच्या भ्रष्ट आणि महाराष्ट्राला विकणाऱ्या सरकारला समूळ नष्ट करणं हा एवढाच प्रश्न काँग्रेसच्या समोर आहे आणि काँग्रेस त्या पद्धतीचं काम करते। विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। मागच्या 15 दिवसांपासून पवारांचे काही पदाधिकारी नेते ते विदर्भात मूठ पक्ष बांधणी करताना पाहायला मिळतात, त्याकडे तुम्ही कसं बघता? तर तुमची तिकडे कशी तयारी असते? सर्वात जास्त खासदार मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या लेवलवर त्यांना मोठं होण्याची इच्छा ठेवणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। प्रत्येक पक्ष संघटनात्मक काम प्रत्येक भागामध्ये करते आहे, त्यामुळे कोणालाही त्याचा विरोध राहण्याचं काही कारण नाही। मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नावर न जाण्यापेक्षा महाराष्ट्र वाचवणं, महाराष्ट्राचं स्वाभिमान वाचवणं हे काँग्रेससाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणून काँग्रेस त्याकडे बघत आहे आणि तेच आम्ही लोकसभेमध्ये पाहिलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा महाविकास आघाडीला आम्हाला मिळाली।